जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सोरेसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ हा कसा असावा, आणि परमार्थ करत असताना जे निसर्गाने दिलेलं देण आहे, जे वैभव आहे आणि निसर्गामध्ये दडलेला अद्भुत असा एक चमत्कार म्हणा शक्ती, त्या सहवासामध्ये आपला प्रवास कसा असावा, आणि त्याचबरोबर प्रत्येक कालानुरूपानुसार जे ऋतू बदलत असतात, त्या ऋतूच्या संग कसं व्हावा। अनेक ऋतू आहेत, निसर्ग बदलत असतो, वातावरण बदलत असतो, त्या पद्धतीनं आपली साधना पण बदलत असते। आपण तसं पाहिलं तर चातुर्मासामध्येच अधिक भक्ती करत असतो आणि उत्तरायणामध्ये आपण भक्ती कमी करतो। दक्षिणायनमध्ये आपल्याला खूप मोठी संधी मिळालेली असते पुण्याची शिदोरी जमवण्यासाठी, पण आपण आता दक्षिणामध्ये आहोत, आपण उत्तरायणामध्ये आहोत, आणि उत्तरायणातला आनंद हा वेगळाच असतो, औरच असतो। आणि आपल्या पूर्वजांनी, साधू संतांनी अनेक पुराणाच्या निमित्ताने, पुराणाच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून, आत्मचरित्रातनं, स्वयंसिद्ध वाणीतनं, पवित्र वाणीतनं आलेले शब्द, शब्दबद्ध केलेलं ग्रंथ काही आहेत, त्याचंही आपण मोठ्या प्रमाणात वाचन करत असतो, श्रवण करत असतो, आणि त्या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न करत असतो। तसं पाहिलं तर आपला सण वार हे साजरा आपण करतोच, पण वर्षारंभ सुद्धा आपण साजरा करत असतो मोठ्या प्रमाणात। हल्ली आपल्यावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, त्यापूर्वी मुघलांनी राज्य केलं, पण त्यापूर्वी ही सनातन होती, मुघलांच्या राज्यातही सनातन जिवंत राहिली, इंग्रजांच्या काळातही सनातन जिवंत राहिली, तग धरून राहिली, आणि आजही सनातन कायम आहे आणि सूर्यचंद्राशेपर्यंत कायम राहणार आहे। ही याला सनातन म्हणायचं। ह्या सनातनामध्ये सनातनाची सुरुवात कधी झाली, सृष्टीची उत्पत्ती कधी झाली, सृष्टीची निर्मिती कुणी केली, सृष्टीमध्ये काय काय हालचाली होतात त्याचे टिप्पणी कुणी केलेली आहे, हे सुद्धा आपल्या काळाची गरज आहे माहिती होणं। ही माहिती होणं काळाची गरज आहे। आपल्याला एकच माहीत आहे, नवीन वर्ष 1 जानेवारी, हे इंग्रजांनी लादलेलं गुलामगिरीतनं आपण प्राप्त झालेलं, आपण ते झेलतोय। 1 जानेवारी आपलं नाही आहे, 31 डिसेंबर आपण साजरी करतो, 12च्या नंतर नवीन वर्षाला सुरुवात होते म्हणतो, आणि दारूच्या नशेमध्ये, ड्रग्स गांजाच्या नशेमध्ये आणि अनेक व्यसनाच्या अधीन आपण जातो,
आणि सुरुवात नवीन वर्षाची म्हणून करतो, ते वाईट व्यसन बरोबर घेऊनच पुढच्या वर्षी येत असतो. याला नवीन वर्ष म्हणायचं का? हा नवीन वर्ष नाही आहे. नवीन वर्ष याला म्हणायचं की नव चैतन्य घेऊन येणारा, नव तेज घेऊन येणारा, नव वैभव घेऊन येणारा, नव विधाता घेऊन येणारा असा तो दिवस असेल तर तो येणारा चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आपला सनातन संस्कृतीप्रमाणे येणारा हा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण चांगल्या शुभ कार्याला सुरुवात करतो. या दिवसाची सुरुवात ही अशी वेदांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण केल्याचा तो पहिला दिवस असेल तर तो गुढीपाडव्याचा दिवस आहे, म्हणून तो आपण साजरी करतो. ब्रह्मदेवाने निर्माण केलेला आहे, हे तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही आहे. ह्याचं साक्ष कोण आहे? ह्याचं साक्ष असेल तर वेद. हे वेद अनादी कालापासून खूप 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 पुरातन आहेत. हे वेद कुणी लिहिली, कशी लिहिली, काय लिहिली, कुणी याला बोध केला, कुणी याला निर्माण केला, हे सगळं जर अभ्यास केला तर ब्रह्मदेवाशिवाय कुणीही नाही. ब्रह्मदेवाचा दिवस आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणून तो पहिला दिवस धरला जातो. आणि त्या दिवशी असुरावर विजय मिळवणारा दिवस असेल तर सुराने विजय मिळवायचा असतो. तो प्रभू रामचंद्रांनी सुद्धा वालीचा वध केलेला दिवस आहे. वालीचा त्या दिवशी वध केलेला आहे. एवढंच नसून प्रभू रामचंद्रांनी रावणाचा, राक्षसांचा संहार करून जेव्हा अयोध्येला पोचल्याच्या नंतर जेव्हा गुढी उभं करण्यात आला तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस होता. तो पहिला दिवस होता. म्हणून गुढीपाडवा हा आपला सुरुवातीचा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण गावामध्ये एकत्र जमतो. अजूनही संस्कृती आहे, अजूनही ती प्रथा आहे. नवीन पंचांग आलेला असतो. नवीन पंचांगानुसार चावडीवर, गावात वट्ट्यावर किंवा मारुतीचं मंदिर असेल, ग्रामदेवत असेल, त्या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येतो. त्यात कुठलाही भेदभाव नसतो. संपूर्ण गाव एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी गावातील पुरोहित असतील, उपाध्ये असतील, ब्राह्मण मंडळी असतील, जंगम मंडळी असतील, गुरव मंडळी असतील, अन्य काही ज्येष्ठ मंडळी, यातले तज्ज्ञ मंडळी पंचांग वाचायला सुरुवात करतात. पंचांगातले फल सांगतात. वर्षभरामध्ये काय फलप्राप्ती होणार आहे, वर्षभरामध्ये आपल्या संस्कृतीप्रमाणे कुठले सण, कुठले वार, कुठला विधी, कुठला तिथी, कुठला करण, कुठला ग्रह, कुठला नक्षत्र, हे काय आहे हे सगळं इत्थंभूत माहिती दिली जाते. पाऊस किती आहे, पावसाळा किती आहे, पीक कुठल्या पिकाला लाभदायक आहे, हे सगळं. मला सांगा, आपल्या धर्मा सोडून इतर धर्मामध्ये ही प्रथा आहे का? कुठल्याही धर्मामध्ये प्रथा नाही आहे. मी कुठल्या धर्माला नाव ठेवत नाही, तो माझा वेशापेशा माझा उद्योग नाही आहे. पण माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगणं माझं काम आहे. माझ्या धर्मामधल्या रीतिरिवाज, प्रथा, पाडव्याच्या दिवशी सर्व लोक एकत्र येतात, जमतात आणि ते कानावर पडल्याने आपला पापनाशन होतो. आपले तमोगुणे, रजोगुण सत्वगुणी होतात. सात्विकता मनामध्ये निर्माण होते. चांगले विचार मनामध्ये पेरले जातात आणि त्या निमित्ताने समाज एकत्र येण्याने समाजाचा बरोबर संवाद साधता येतो, विचाराचा देवाणघेवाण करता येतो आणि देवाणघेवाणीतनं माझ्या काय चुका आहेत ते मला दुरुस्त करता येतं. माझ्या 4 गोष्टी कोणी ऐकल्या तर मला आनंद मिळतो. हा पाडव्याचा दिवस आहे. ह्या पाडव्याच्या दिवशी हा सगळं कृत्य करत असतात. त्या दिवशी हा वसंत ऋतूचा काळ असल्या कारणाने हा वसंत ऋतूचा काळ आहे. वसंतोत्सव साजरा करतात. काही उत्तर भारतामध्ये पाहिला तुम्ही मोठे मोठे उत्सव साजरे करतात.
चैत्र पौर्णिमा, चैत्र मासामध्ये चैत्र नवरात्र हे उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आपल्याकडं शारदीय नवरात्र साजरा करत असतो, पण उत्तर भारतामध्ये चैत्र महिन्यामध्ये नवरात्र साजरा केला जातो. या काळामध्ये पृथ्वी तलावर आदिमायाशक्तीचा वास असतो, म्हणून त्याला प्रसन्न करण्यासाठी, त्याला प्रकट करण्यासाठी, त्या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी मात्र ते चैत्र महिन्यामध्ये नवरात्र साजरा करतात. त्याचबरोबर या मासामध्ये, या महिन्यामध्ये पृथ्वीवर जेव्हा सृष्टी निर्माण झाली, ब्रह्मदेवाने निर्माण केली, निर्माण करत असताना त्यांना काहीतरी त्याग करावा लागला. मग तो त्याग तो असेल तर तो पुण्य त्याग करावा लागला आणि मनुष्य प्राण्यांना ते वाटावं लागलं, द्यावं लागलं. म्हणून आत्ताच्या काळामध्ये या पृथ्वी तलावर ब्रह्मदेवाच्या लहरी आहेत, ब्रह्मदेवाच्या लहरी आहेत. त्याचबरोबर या प्रत्येक कणाकणामध्ये ब्रह्मदेवाची सृष्टी निर्माण करण्याची मानसिकता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. म्हणून चैत्र महिन्यामध्ये, त्यापासून पुढच्या काळामध्ये वैशाख महिन्यामध्ये लग्न तिथ्या खूप असतात. हा एक पाठीमागचा गूढ हेतू आहे. बघा, काही लग्न काही ठराविक काळालाच होत असतात. तो या काळामध्ये हे तत्व पृथ्वी तलावर असल्या कारणाने ते कार्य सिद्ध होत असतात. म्हणून या काळामध्ये लग्न असो, मुंज असो, वास्तुशांत असो, अनेक कार्यक्रम, दैनंदिन कार्यक्रम खूप होत असतात. ह्या वसंतोत्सवामध्ये जुनी पालवी गळून पडलेली असते, नवीन पालवी फुटलेली असते. त्या पाडव्यापासून नवीन पालवीला फुटायला सुरुवात होत असते आणि नवीन पालवी जमिनीमध्ये पाणी नसताना सुद्धा ती जमिनीतला जो आयुर्वेद आहे, जे मातीतलं कणातला जो काय ऊर्जा आहे हे ग्रहण करतं आणि पानाच्या रूपाने तो झाड हिरवगार दिसतं. आणि त्या झाडाचा जो पाला आहे, उदाहरणार्थ आपण एक लिंबाचा झाड असा, लिंबाचा झाड हा कलियुगातला अमृत मानलेला आहे. कडुलिंबाचा झाडाचा पाला उन्हाळ्या दिवसात जास्त खावा, जेणेकरून शरीरातली उष्णता कमी होते, दाहक कमी होतो आणि डोळे जळजळ करणे कमी होतो, पायामध्ये ज्या मुंग्या येतात त्या कमी होतात. म्हणून या काळामध्ये पाडव्याच्या दिवशी तो कवळं पाला घेतात, लिंबाचा पाला असेल, लिंबाचे फुलं असतील, हे एकत्र करायचं असतो. एकत्र करून हरभऱ्याचे डाळ त्याला ते भिजवायचं असतो आणि ते भिजवून त्यामध्ये हिंग, मिरे आणि पाला आणि डाळ हे एकत्र करून मिश्रण करायचं असतो आणि मिश्रण करून पाडव्याच्या दिवसापासून खायचं असतो. हे खाण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच आहे की जे काय आपल्या शरीरामध्ये गुप्त रोग आहेत, छुपे रुस्तुम दडून बसलेले आहेत, पण त्या अनेक गोळ्या उपचारांनी सुद्धा जात नाहीत, अशा रोगावर तोडगा म्हणून आमच्या पूर्वजांनी, साधू संतांनी ते लिहून ठेवलेलं आहे पुराणामध्ये आणि त्याचं आपण आकलन करतो आणि आपण त्याचं अवलोकन करतो आणि आपण ते स्वीकारलंय म्हणून ते आपण खातो आणि इतरांना सुद्धा वाटत असतो. बघा, कडुलिंबाचा पाला वाटून आजीबाई असेल, घरात जुने माणसं असतील, ते आपणही प्रथा चालू ठेवावी. त्याचे अनेक वैशिष्ट्य आहेत. त्याच्यामध्ये हिंग घालण्याचा हेतू वेगळा आहे, मिरी घालण्याचा हेतू वेगळा आहे, जिरे घालण्याचा हेतू वेगळा आहे, अनेक हेतू वेगळे वेगळे असतात. त्या दिवशी आपण घरासमोर, घराच्या आतनं पाहिलं की उजव्या बाजूला शेणकाला घातलेला असतो, रांगोळी छानपैकी काढलेली असते, त्यावर स्वस्तिक काढलेला असतो, हळदी कुंकू वाहिलेला असतो आणि त्या ठिकाणी नवीन कळक आणला जातो, नवीन बांबू त्या दिवशी आणला जातो आणि तो कळक त्याला स्वच्छ धुतलं जातं, त्याचं पूजन केलं जातं आणि त्याच्या शेंडीला वरच्या बाजूला पिवळा असेल, हिरवा असेल, एक ब्लाऊज पीस त्याला बांधलं जातं, त्याला लिंबाचा पालाचा फांदी बांधली जाते आणि त्यानंतर त्याच्यावर आंब्याचं तोरण बांधलं जातं किंवा आंब्याचे एक फांदी बांधली जाते आणि त्यामध्ये एक चांदीचा किंवा तांब्याचा गडवा पालथा घातला जातो आणि त्याला बांधला जातो आणि त्याला साखरेचा हार घातला जातो आणि साखरेचा हार घालून त्याला गुढी उभं केली जाते. ते
ते गुढी उभं करण्याच्या पाठीमागचा हेतू काय? ते गुढी उभं केले जाते, गुढी सरळ उभी करत नाही, थोडंसं तिरकं उभं केले जाते. आपण पूर्वीचे लोक बघा, आता डिश वगैरे निघालेत, पूर्वी अँटिना होतं. पूर्वी आम्ही लहान लहान होतो, खूप लहान होतो त्यावेळेस एक गावामध्ये 1-2 घरामध्ये टी व्ही असायच्या आणि ते उंच असा अँटिना असायचा, त्याला एक तांब्याचा तार असायचा. तर त्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की तो तार ते निसर्गातली सगळी ऊर्जा खेचून घेऊन जे काही ध्वनी असतात त्या ध्वनी त्यामध्ये ग्रहण करतात आणि त्या खाली सोडतात. तसं तांब्याचा किंवा चांदीचा गडवा पालथं घालण्याने या काळामध्ये, या ऋतूमध्ये, वसंत ऋतूमध्ये ब्रह्मतत्व जास्त पृथ्वीवर असतात आणि ब्रह्मतत्व ते ग्रहण करतं तांब्या, आणि ब्रह्मतत्व ग्रहण करून ते खाली सोडलं जातं आणि तो दिवसभर ब्रह्मतत्व तयार झाल्यानंतर संध्याकाळी ती गुढी उतरवली जाते. त्याचं पूजन करून उतरवल्यानंतर त्या गडव्याने, त्या तांब्याने वर्षभर पाणी प्यायचं असतं. वर्षभर पाणी प्यायचं असतं. ते पाणी प्यायल्याने ज्या काय लहरी त्यामध्ये बसलेल्या असतात, त्या ऊर्जा जे काय सत्व असतात त्यामध्ये, ते सत्व आपल्या शरीरामध्ये उतरतात. आपण निरोगी होतो, दष्टपुष्ट होतो, ज्ञानी होतो, विवेकी होतो, अशी एक आख्यायिका आहे. ही आमची संस्कृती सांगते, दुसरी कुठलीही संस्कृती सांगत नाही, कुठलाही धर्म असा सांगत नाही. म्हणून आमचा धर्म श्रेष्ठ आहे, आम्ही श्रेष्ठ आहोत, आणि पुढची पिढी सुद्धा श्रेष्ठ करायचं असेल तर हे आपल्याला पाळणं गरजेचं आहे. हे पाळणं गरजेचं आहे. म्हणून पाडवा सण साजरा का करावा? हा पाडवा एवढंच नसून 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्या दिवशी कुठलाही पंचांग पाहिला जात नाही. तो त्या दिवशी कुठलंही कार्य करा सिद्धच होतं. सिद्ध प्राप्त करण्यासाठी अक्षय तृतीया असेल, गुढीपाडवा असेल, दीपावली पाडवा असेल आणि दसरा असेल, हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवासुद्धा आहे. या दिवशी कुठलाही कार्य सिद्धीस जातो. या दिवशी दिवसभर तो कडुलिंबाचा पाला आणि काय मिश्रण केलेलं असेल दिवसभर खायचा असतो, द्यायचा असतो, वाटायचा असतो. वाढता वाढता नवीन साडी नेसून, नवीन साडी, नवीन परिधान, नवीन कपडे परिधान करायचा असतो. लहान बालकांना नवीन कपडे आणायचा असतो आणि त्या दिवशी एकमेकांना भेटायचा असतो, एकमेकांची गप्पा छप्पा करायच्या असतात. आणि एवढंच नसून त्या दिवशी फुगडी, झुम्मा, लंगडी ह्या ज्या खेळ असतात जुन्या, हे खेळ खेळायचे असतात. खेळ खेळण्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की तो आनंदोत्सव आहे, वसंतोत्सव साजरा करायचा असतो. आणि त्याचबरोबर आपण शारीरिकदृष्ट्यासुद्धा परिपक्व आणि सक्षम होतो. शारीरिकदृष्ट्यासुद्धा परिपक्व आणि सक्षम होत असतो. म्हणून त्या काळामध्ये आपण हे खाणं गरजेचं आहे. असंही सांगितलेलं आहे की वसंतोत्सवामध्ये, वसंत ऋतूमध्ये दुधाचा प्रमाण कमी खावा, दूध कमी प्रमाणात खावं, फक्त दही खावं, ताक प्यावं, एवढं सांगितलेलं आहे. कारण त्यामध्ये जे प्रथिने असतात ते प्रथिने उन्हाला बाधक असतात. म्हणून या काळामध्ये ज्वारीची भाकर असेल, इतर काही अन्न सत्व चांगले असतील तेच ग्रहण करावा, असं सुद्धा पुराणांनी सांगितलेलं आहे. मग मला सांगा, आपण प्रपंच करत असताना परमार्थ आपण करतो. मग परमार्थ करत असताना छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण का दुर्लक्ष करावा? आपल्या धर्मामध्ये किती श्रेष्ठ सांगितलेलं आहे, किती उत्तमरित्या समजावून सांगितलेलं आहे संतांनी. ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे. प्रत्येक सणवार साजरा करण्याचा उद्देश हा आहे की आपल्यातला असलेला तमोगुण बाहेर पडता कामा नये, त्याला दाबता आलं पाहिजे आणि सत्वगुणाचा प्रभाव वाढवला पाहिजे. कारण तमोगुणी जर आपण झालो तर आपण जिहादी होऊ. तमोगुण वाढले तर देशाचं विघटन होईल असे विचार मनामध्ये निर्माण होतील. तमोगुण वाढले तर येशू ख्रिस्ताचं नुसतं दारू पिऊन पडायचं काम करेल. कुठल्या धर्मामध्ये माझ्यासारखे, माझ्या धर्मामध्ये विचार आहेत तसे विचार एखाद्या धर्मामध्ये मला दाखवून द्या. कुठल्या धर्मामध्ये नाही आहे.
मनुष्य म्हणून जगायचं असेल, मनुष्याला मनुष्य म्हणून जगताना ज्यांना ज्यांना जे अनुभव आलेत, अनुभूती आलेत, केवळ आमच्या ह्या संस्कृतीमुळे आलेत. ही आमची भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होईल, विचारामध्ये दुरावा निर्माण होणार नाही, छोट्यांना आशीर्वाद देण्याची मानसिकता तयार होईल, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्याची मानसिकता तयार होईल. बघा, कुठलंही प्रपंच करत असताना परमार्थ आपण करतोच. करता करता जर प्रपंचाला मोठं व्हायचं असेल तर आपल्याला छोटं व्हावं लागेल. कुठलाही व्यवसाय जर मोठा करायचा असेल तर आपल्याला छोटं व्हावं लागेल. कुठलंही पात्र वटवायचं असेल तर पात्राला मोठं करायचं असेल तर आपल्याला छोटं व्हावं लागेल. हेच माझा धर्म सांगतो, हेच माझा धर्म सांगतो. जर मला मोठं व्हायचं असेल तर हे एवढं वैभव वाढलाच नसता. प्रत्येक वेळेस 4-4 पावलं माघार घेण्याची ज्याची क्षमता आहे आणि क्षमता निर्माण करणारी संस्कृती ज्या धर्मामध्ये आहे ती म्हणजे सनातन हिंदू धर्म. ही सनातन हिंदू धर्म आहे. म्हणून आपले विचार चांगले, आपला भाव चांगला, आपले संस्कार चांगले, आपली संस्कृती चांगली, आपली प्रीती चांगली, आपला प्रेम चांगला, हे सगळं ठेवायचं असेल तर फक्त आणि फक्त सनातन आमचं हिंदू धर्मच आहे. आणि हिंदू धर्मामुळं तुम्ही आम्ही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहोत. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.